म्हटलं मी की चला आपण व्याख्यानमालेला जाऊ, ते म्हणतात की नाही यूट्यूबवर अवेलेबल आहे, फेसबुकवर अवेलेबल आहे. पण हे फेसबुक यूट्यूब हे जे तंत्रज्ञान आहे हे ठीक आहे, अवेलेबल आहे, भरपूर चांगलं आहे. याचा एक अनुभव सांगतो. मला एकदा एक IAS लेवलचे लोक होते, त्या बॅचला मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर बोलायसाठी बोलावलं. म्हटलं चला एक अभ्यास करू आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. म्हणून मी ChatGPT नावाचा एक प्रकार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक टूल आहे, त्याला म्हटलं खोडसर प्रश्न विचारावा. एक प्रश्न विचारला की बाबा रे माझ्यासाठी एक सुसाईड नोट लिहितं काय, आत्महत्या करायची इच्छा आहे, सुसाईड नोट लिहून दे. त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं इतका छान 2 पेजचं मस्त एक सुसाईड नोट लिहून दिलं की ते सुसाईड नोट वाचल्यानंतर मला वाटलं वा रे वा, काय म्हणजे सुसाईड नोट आहे, जो कोणी वाचेल त्याला किती आनंद होईल. बरं तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढ्यावरच थांबला नाही, त्याला जे खाली मस्त प्रकार लिहून दिले की कुठले कुठले सुसाईडचे प्रकार असतात आणि कोणत्या प्रकारामध्ये कमी त्रास होतो. तर मी विचार केला की म्हटलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती डेंजर आहे. हेच समजा हा सेम प्रश्न मी आजचे आपले जे ह्युमन इंटेलिजन्स आहेत, आपले बिडकर बाबा आहेत, यांना जर मी हा प्रश्न विचारला असता तर बाबांनी काय केलं असतं, पहिले मला बसवलं असतं बाजूला, बस पाणी पी, चहा घे, काय प्रॉब्लेम आहे, काही अडचण आहे का, घरी काही प्रॉब्लेम आहे का, आर्थिक काही प्रॉब्लेम आहे का. मग माझं काउन्सिलिंग केलं असतं, समुपदेशन केलं असतं आणि सोबत माझ्या घरच्याला फोन केला असता की मला प्रश्न विचारला तर लक्ष द्यायच्यावर, काही अडचण आहे का. तर हा फरक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ह्युमन इंटेलिजन्सचा. तर मला एवढंच सांगावं वाटेल की आपण म्हणजे सुखी आहात की आपण मागच्या 5 दिवसामध्ये या ह्युमन इंटेलिजन्सला ऐकून आपलं ज्ञानात जी भर पाडली त्याबद्दल म्हणजे मला तरी असं वाटतं की मी हा चान्स हुकला, पुढे भविष्यात तरी मी हा चान्स घेण्याचा प्रयत्न जरूर करेल. आणि मला इथे आयोजकांनी बोलावलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. दंडवत.